मराठीमध्ये खूप कंटेंट चांगला असतो. हम्म, हिंदीमध्ये खूप भडकपणा असतो. हम्म, आमचं वागळेमध्ये फार वेगळं होतं कारण वागळेची त्यामुळे मग बघ बघ ना तू आता म्हणजे मध्ये जवळजवळ 10 वर्ष नाटकच येत नव्हती चांगलं. आता नाटकं बघ केवढी येत आहेत. खूप येत आहेत. कारण लोक कंटाळली तेच बघून टेलिव्हिजन बंद करतात आता आम्हाला नाटक बघायचं म्हणतात. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलिचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्या बरोबर एक अशी हस्ती बसली आहे ज्यांना तुम्ही एवढ्या साऱ्या शोजमध्ये पाहिलं आहे आणि ज्यांच्याबरोबर आज मी गप्पांसाठी बसले. भारती आचरेकर मॅम, कशा आहात? आणि खूप आनंद होतो तुम्हाला भेटून. मस्त आहे, धमाल आहे, मला पण खूप आनंद होतोय. मॅम, शो येतोय आणि मराठी शो फर्स्ट टाइम करताय आपण. काय ती फिलिंग आहे आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप आनंद झालाय मला कारण मराठी सिरियलमध्ये मला आतापर्यंत कोणी विचारलंच नाही. म्हणजे असं 1-2 सीनसाठी वगैरे हम्म, कधी यांच्या सिरियलमध्ये काय जरा एक दिवस येऊन करून जाणं असं गोष्ट वेगळी. हम्म, फुल फ्लेज सिरियल मला मिळालीच नव्हती कधीच आणि माझी खूप इच्छा होती कारण माझी भाषा असल्यामुळे मला फार इच्छा होती की मला कोणीतरी मराठीमध्ये हम्म, बघावं. मराठी सिरियलचा दर्जा पण मला आवडतो. त्यामुळे मला फार वाईट वाटायचं की मला कोणी मराठी विचारत नाही. पण या निमित्ताने मला मराठी पिक्चर पण आला, मराठी तिघी नावाचा पिक्चर पण आला, हो. मराठी सिरियल पण आली आता. त्यामुळे मार्च 26 माझ्यासाठी फार लकी ठरलेलं लकी आहे. ठरला आहे. आणि आम्ही प्रोमो बघितला. प्रोमो खूपच छान आहे आणि तुमचा त्यात जे रोल आम्ही बघितला तो आम्हाला एवढा आवडलाय. तुम्ही तुमच्या रोलबद्दल थोडंसं डिस्क्राईब करा. बाई आजी ही या घराण्याची मुख्य आहे. ती एका शिक्षण संस्थेची संस्थापिका आहे. तिने संस्था स्थापन केली आहे हम्म, आणि तिचं असं एक मोठं आहे की कायम प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलांनी शिकलं पाहिजे. हम्म, एकही मुलगा न शिकता राहिला नाही पाहिजे आपल्या गावामध्ये. त्यामुळे ती त्याच्यासाठी खूप प्रयत्न करते. म्हणजे ती मे बी फुकट देत असेल शिक्षण हम्म. स्वतः कारण ती तशी श्रीमंत दाखवली आहे. राईट. आणि आपल्या मग नातवंडांना पण सांगते की तुम्ही पण जॉईन व्हा. मग ते पण मला जॉईन होतात. हम्म, पण मुख्य म्हणजे मुलांनी शिकलं पाहिजे हा तिचा फार ध्यास असतो. हम्म. आणि आमच्या घरामध्ये मग दोघंही नातवंड त्याच्याच मागे लागतात की आपण शिक्षण द्यायचं मुलांना. राईट. तुम्ही हिंदी शोज केले आहेत, मराठी शो आता करताय, तर तुम्हाला काय वेगळं वाटतं दोन्ही इंडस्ट्रीमध्ये? मला मराठी काय आवडलं कारण मराठीमध्ये लिटरेचर खूप असतं. हम्म, मराठीमध्ये खूप कंटेंट चांगला असतो. हम्म, हिंदीमध्ये खूप भडकपणा असतो. हम्म. आमचं वागळेमध्ये फार वेगळं होतं कारण वागळेची एपिसोडच वेगळी होती, राईट. सिरियलच वेगळी होती. हम्म, कॉमन मॅनची असल्यामुळे त्याच्यात भडकपणा नव्हता हम्म, अजिबात. हम्म, पण एकंदर जे मी बघते त्यात खूप भडकपणा असतो. हम्म, खूप दागदागिने असतात, खूप जरीच्या साड्या असतात. हम्म. म्हणजे कंटेंट राहतो बाजूला आणि बाकीच्या गोष्टींमध्ये फार लक्ष दिलं जातं. विच मराठीमध्ये तसं नसतं. तसं नाही. मराठीमध्ये कंटेंट फार महत्त्वाचा असतो. हम्म, साधेपणाने दाखवतात, साध्या साड्या असतात, अगदी साधे मेकअप असतात हम्म, आणि आपलं वाटतं म्हणजे आपल्या घरातली स्टोरी वाटते. काय काही व्हा, हम्म. कुठलंही इमोशन घेतलं तरी ते आपल्या घरातलं वाटतं. हे फार महत्त्वाचं आहे. राईट. आणि तुम्ही एवढ्या टाइमपासून काम करता इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही जनरेशन बघितले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की जे आधीच्या सिरियलमध्ये, आधीच्या मालिकेमध्ये असायचं ते आत्ता कुठेतरी विसरते असं तुम्हाला वाटतं का? कुठेतरी मागे नाही राहतं? होतच आहे, ते होतच. कारण एक तर ना खूप इतके OTT झालेत, इतके प्लॅटफॉर्म झालेत, की किती दाखवणार तुम्ही वेगवेगळ्या सोया? काय करणार तुम्ही? बरोबर. लायटरनी लिहिलं तर पाहिजे काहीतरी वेगळं नवीन. सगळा चोथा झालाय आता करून हो. करून. त्यामुळे मग बघ बघ ना तू आता म्हणजे मध्ये जवळजवळ 10 वर्ष नाटकच येत नव्हती चांगलं. आता नाटकं बघ केवढी येत आहेत. खूप येत आहेत. कारण लोक कंटाळली तेच बघून टेलिव्हिजन बंद करतात आता आम्हाला नाटक बघायचं म्हणतात. हो, सो हा बदल होणारच आहे ना. होणारच आहे. आणि तुमची मूवी पण आम्हाला खूप आवडली, तिघी आम्ही बघितली. तुम्हाला त्यात पण तुम्ही जनरेशनबद्दल सांगितलं, 3 जनरेशन दाखवलं आहे. ते करताना तो एक्सपिरियन्स आणि त्याच्याबद्दल काय नाही, म्हणायचं आहे? तिघीमध्ये माझा एक्सपिरियन्स फारच वेगळा होता कारण तो माझा रोलच नव्हता. हम्म, इतकी घुसमट असलेली आणि इतकी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर मी कधी बघितली नव्हती. पण त्यातला एकच मला आवडलं की ती खूप ताठ होती. मुलींना पण तिने तसंच वाढलं. तसंच जे वाटलं. काय करायचं ते ताठपणे करा. म्हणजे त्याला तिने कॉम्प्रोमाइजेस कुठे केले नाहीत कुठे नाही आयुष्यामध्ये. केलं. ते वेगळ्या पद्धतीने मांडलेला पिक्चर. हम्म, त्यामुळे कॅरेक्टर वाईज मला ती फार स्ट्रॉंग आणि फार कणेवाली कॅरेक्टर वाटली ती. खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर नव्हती ती. तिने एकदा निर्णय घेतला की निर्णय घेतला. घेतलं. राईट. मी जिंकून घेईन सारं ह्या मालिकेमधून तुम्हाला काय वाटतं, ऑडियन्सने काय ती गोष्ट शिकायला पाहिजे, घ्यायला पाहिजे? अजून खूप दुरावा आहे गं. आता काय आता 7-8 एपिसोड आमचे झाले शॉर्ट करून. त्यामुळे मी जास्त काय याच्याबद्दल सांगू नाही शकणार की काय होतंय पुढे काय नाही. पण मला असं वाटतं की जी फॅमिली बॉन्डिंग आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि फॅमिली बॉन्डिंग शिकावं.
हो, बरोबर. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. लास्टली फॅन्ससाठी काय स्वीट मेसेज? काय नाही, फॅन्ससाठी असंच की पॉझिटिव्हली पुढे या आयुष्यामध्ये. फार निगेटिव्ह विचार करू नका. काही नाही मिळालं म्हणून निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते खोटं नाही, ते खरं आहे. सो बी हॅपी. थँक सो मच आणि खूप खूप अभिनंदन सीरियलसाठी. थँक थँक